शुभदा आंघोळ करून ओले केस पाठीवर सोडून अंगणात बसली होती. ऊन लागत होतं, पण अंगात हुडहुडी भरली होती. ती आता एकटी राहत होती. तसा नवरा होता, पण तो पुण्याला. गेल्या 3 महिन्यापासून अशीच सकाळ प्रत्येक वेळी उगवते आणि शांतपणे जात नाही. काहीतरी घेऊन जाते. आठवणी, विचार, भीती. ती मडक्याला पाणी भरत होती, तेव्हा समोरच्या घरातून लक्ष्मी काकू ओरडताना ऐकू आलं. "का गं, त्या शुभदेचा नवरा कधी येतोय परत? का इतक्या दिवसांनी सुद्धा आला नाही?" दुसरीने उत्तर दिलं, "काय माहिती, म्हणे खूप पैसे पाठवतो म्हणते ती, पण घरात मात्र रोज रमेश दिसतो." शुभदाचं काळीज धडधडलं. तिचं लक्ष मडक्याच्या थरथरत्या पाण्याकडे गेलं. तिच्या मनात सुद्धा अस्वस्थतेचं पाणी भरून आलं. खरंच का ती चुकीच्या वाटेवर आहे? का तिचं वागणं लोकांना संशयास्पद वाटतंय? ती रात्र आठवली. ती एकटीच बसली होती दिवा लावून. बाहेर जोराची वीज गेलेली, पाऊस पडत होता. अशा वेळेला रमेश दारात आला. "पाणी देशील का?" ती काही न बोलता आत गेली. एका पेल्यात पाणी घेऊन आली. त्यानं घेतलं, पण त्याचे डोळे तिच्या चेहऱ्यावरच अडकले. "खूप एकटं वाटतं ना?" तो म्हणाला. शुभदा गप्प. "सांग ना." "असंच वाटतं मला. तुला असंच वाटत असेल." तो म्हणाला. तेव्हा तिच्या अंगावर एक लहर आली, पण काही न बोलता ती आत निघून गेली होती. पण त्यानंतरचा काळ अधिकच गुंतागुंतीचा झाला. रमेश चुकूनच यायचा, कधी हरभऱ्याची डाळ द्यायला, तर कधी विहिरीला पाणी भरायला. लोकांनी पाहिलं. चर्चा वाढली. शुभदाचं मन विचलित होऊ लागलं. ती नवऱ्याला फोन लावण्याचा प्रयत्न करत होती, पण वर्कसाईटवर रेंज नसायची. एक दिवस पोस्टमध्ये एक लिफाफा घेऊन आला. ते आत गेले. दरवाजा बंद करून ती अक्षरं उघडली. "प्रिय शुभदा, मी इथे पुण्यात मेटकामध्ये खूप दमतो, पण दररोज तुला आठवतो. घराची आठवण होते. तुझ्या चहा पिण्याच्या आवाजाची, अंगणात बसून केस वाळवण्याची, सगळ्याची. माझं मन कधी कधी भरून येतं. पण मग मला आठवतं तू किती एकटी असशील. एकटी बाई, पण माझी शुभदा कधीच कमजोर नव्हती. तुझ्यावर मला विश्वास आहे. लोक काहीही बोलू देत. तू माझ्या नात्याची शान आहे. लवकरच परत येईल. तुझा अनंत." त्या पत्रात एवढी ताकद होती की तिच्या मनात जे काही दुःख होतं ते थोडंसं दूर झालं. पण मनातली झुंज कायम होती. ती दररोज मंदिरात जायला निघाली. गावातल्या स्त्रियांना टाळून चालायची, कामात स्वतःला बुडवायची, पण मन थोडंसं रमेशकडे ओढलं गेलं की ती स्वतःला दोषी ठरवायची. "नाही, मी अनंताची बायको आहे. हे नातं पवित्र आहे. हे मी गढूळ करू शकत नाही." ती स्वतःशी पुटपुटायची. एक दिवस संध्याकाळी रमेश पुन्हा आला. त्याच्या डोळ्यात थोडी व्याकुळता होती. "माफ करशील का?" तो म्हणाला. ती गोंधळली. "काहीच बोलली नाही. माझं काही वाईट उद्दिष्ट नव्हतं. मला फक्त कोणीतरी बोलायला हवं होतं, पण कदाचित मी रेषा ओलांडली. गावात लोक बोलायला लागलेत. आणि तू खूप चांगली आहेस. तू चुकीच्या वाटेवर गेली नाहीस. आणि मीही नाही जाणार आता." तो तेथून निघून गेला. त्या रात्री शुभदाला झोप लागली नाही. खिडकीतून चंद्राचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. ती नवऱ्याचा फोटो पाहत होती. "मी एकटी आहे, पण कमकुवत नाही. हे नातं तुझं माझं आहे, आणि मी हे राखीन." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुढील आठवड्यात अनंत परत आला. शुभदा दार उघडून त्याला पाहता क्षणी धावत गेली आणि त्याच्या छातीशी बिलगली. दोघांमध्ये खूप काही न बोलताही सगळं समजलं होतं. "मी आलोय. आता काहीच कमी नाही." तो म्हणाला. कथेचा शेवट. आज ही शुभदा अंगणात बसते. ती एकटी राहते, पण आता तिच्या एकटेपणात तिचं आत्मभान आहे. तिने स्वतःला सांभाळलं, नात्याला जपलं आणि लोकांच्या बोलण्यापेक्षा आपल्या अंतःकरणाची ऐकली. ती एकटी बाई होती, पण तिला तिचं बळ स्वतःच्या विश्वातून सापडलं.